अदानी चीटर आहे, अदानी खोटरडा आहे, अदानी देशातल्या जगातल्या लोकांना फसवतो, अदानी स्वतःचे शेअर्स वाढवतो, अदानी स्वतःच्या शेअर्सचे मूल्य वाढवतो, किंमत वाढवतो आणि नंतर लोकांनी खरेदी केली की ऑलरेडी ते डुबलेले असतात, अजून त्यांना मातीत घालतो. हे अदानीचं कर्तृत्व. एक जण मोठ्या मोठ्याने रडत होता की अदानीचे शेअर्स पडले. म्हटला 16% अदानीचे शेअर्स पडल्यामुळे अदानीचं कसं होईल. मी म्हणलं अरे भुसनळे, अदानी जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, त्याचं काय बरं वाईट होणार. अरे तो तुझ्यासारख्या हजारो करोडो नाही लाखो लोकांना विकत तर घेईलच, पण तुमच्या डोक्यावर 5-10 हजार 20 हजारापर्यंत कर्ज त्या अदानीचं आहे. एवढा पैसा तो वाटतो लोकांना, फुकट नाही वाटत. तो या देशावर कर्जबाजारी तो जरी स्वतः असला दाखवत असला तरी तो सगळ्यांना विकत घेऊ शकतो, सरकारला विकत घेऊ शकतो, एवढा पैसा आहे. त्याचे शेअर्स पडले म्हणून तू का गळा काढतोय. तर तो असं म्हणला आता त्याचं कसं होईल. मी म्हणलं त्याचे शेअर्स का पडलेत माहितीये का तुला. तुला जर तेवढी अक्कल असेल तर तू आता मी काय सांगतोय ते समजून घे. मित्रांनो, हिंडनबर्ग रिपोर्टने परत एकदा गौतम अदानी साहेबांचा बाजार उठवला. गौतम अदानी कसा फ्रॉड आहे. गौतम अदानीच्या किंवा अदानी ब्रदर्स किंवा अदानी ग्रुपमध्ये कसे सत्तेमधल्या मग ते नेते असतील, महामहिम पुढारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, यांचा डायरेक्ट त्या ठिकाणी पैसा आहे. म्हणजे ह्या लोकांची डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. सेबीच्या सन्माननीय अधिकारी पुरी मॅडम, म्हणजे त्यांच्याविषयी जास्त मी काय बोलावं किंवा त्यांना फार काही त्यांचं कौतुक सांगावं याच्यापेक्षा एका जबाबदार केंद्रीय एजन्सीज किंवा एका प्रमुख संस्थेच्या देशातल्या प्रमुख ज्यावेळेस काही अंशी हिस्सा त्यांच्या संपत्तीचा वाटा ते त्या अदानी ब्रदर्समध्ये त्या ठिकाणी गुंतवतात, याचा अर्थ या लोकांचे किती मोठे सेटिंग आहे, सेटलमेंट आहे. आणि अदानी एकटा नाहीये. अदानी जर मुंबई विकत घेऊ शकतो, अदानी जर महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सगळ्या नेत्यांना खिशात घालू शकतो, अदानी एअरपोर्ट म्हणा किंवा बऱ्याच सगळ्या गिळंकृत करू शकतो, तर अदानी सेबीच्या प्रमुखांना का गिळून टाकणार नाही. आणि मग हेच हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये ज्यावेळेस नॉर्थन एडिसननी त्याच्या स्पष्ट भाषेमध्ये जगासमोर ही माहिती आणली होती आणि हिंडनबर्ग रिपोर्ट ज्यावेळेस जगभर प्रसिद्ध झाला त्यावेळेस अदानीचे धाबेदार आणले. अदानी चीटर आहे, अदानी खोटरडा आहे, अदानी देशातल्या जगातल्या लोकांना फसवतो, अदानी स्वतःचे शेअर्स वाढवतो, अदानी स्वतःच्या शेअर्सचे मूल्य वाढवतो, किंमत वाढवतो आणि नंतर लोकांनी खरेदी केली की ऑलरेडी ते डुबलेले असतात, अजून त्यांना मातीत घालतो. हे अदानीचं कर्तृत्व. तरीही अदानी केंद्र सरकारच्या गळ्यातला ताईत आहे, तरीही अदानी महाराष्ट्र सरकारच्या गळ्यातला ताईत आहे. म्हणजे याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काही असू शकत नाही. मग मी ज्यावेळेस ते रडणाऱ्या मित्राला ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो, कारण रडणारा गण्या इतका गळा फाडून रडत होता. गण्याला म्हणला अरे गण्या रडू नको, ज्या अदानीसाठी तू रडतोय त्या अदानीने या देशाला पहिला चुना लावलाय. म्हणजे त्याच्यावर त्याच्या पत्नीवर केसेस आहेत, कशा पडीक पडलेल्या किंवा फ्रॉड शेअर्सची किंमत वाढवून बाजारात विकले गेले आणि नंतर त्यांना काडीचीही किंमत आली नाही म्हणल्यावर लोकांनी कसे ह्यांच्यावर गुन्हे दाखल केले हे वेगळं सांगायची गरज नाही. मित्रांनो, खरं तर भारताने खास करून भारताची अर्थव्यवस्था ही उद्ध्वस्त करण्यामध्ये आणि देशाचा जो काही विकास दर आहे तो खाली घसरवण्यामध्ये ह्याच भांडवलदारांचा फार मोठा वाटा आहे. कारण सरकार याच भांडवलदारांच्या म्हणजे पायदळी किंवा पायापाशी जाऊन बसलेला आहे. याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठलीही नसावी.
याचा अर्थ आत्ताचं सरकार आहे असं नाही. जे जे कुणी भांडवलदार धार्जिनं सरकार सत्तेवर येतं ते अशाच पद्धतीनं वागतं आणि मग ते तोंडघशी पडतात. याचं उत्तम उदाहरण अदानींनी आता स्पष्ट केलेलं आहे. पण हे स्पष्ट कसं झालं? अदानीनं स्वतः केलंय का? नाही. अदानीचा जो काळा चिठ्ठा आहे तो त्या हिंडनबर्ग रिपोर्टमुळे उघडा झाला. म्हणजे अदानीचा गोंडस जो फसवा चेहरा आहे तो हिंडनबर्ग रिपोर्टमुळे टाराटारा फाडून टाकला आणि जगासमोर एक भ्रष्टाचारी उद्योगपती गोरगरिबांना, सर्वसामान्यांना, सर्वसामान्य गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त करणारा हा व्यक्ती म्हणजे अदानी. आता ह्या अदानीचं कोण पाणी भरतंय याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, नमस्कार सर्वांचं. मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अदानीचे चेले चपाटे जर कोणी असतील, आता अदानीचे नसतील असं गृहीत धरा, अदानी समर्थक केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे जर चेले चपाटे कुणी असतील, अंधभक्त गँग जी कुणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. कारण त्यांचा जो कोणी सर्वेसर्वा महामहिम फायनान्सर आहे गौतम शेठ अदानी यांनी परत एकदा देशाला लुटलंय. आणि त्यांनीच नाही लुटलं, सेबीच्या प्रमुख पुरी मॅडम यांनी सुद्धा काही अंशी त्यांची गुंतवणूक ह्याच्यामध्ये आहे. हे हिंडनबर्ग रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी जगासमोर आणलं गेलं. ते त्यांनी सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्या ठिकाणी पुरी मॅडमने टाकलं. याचा अर्थ सगळे चोर एकत्र मिळून या देशाला लुटण्याचं काम करतायत. सगळे चोर एकत्र मिळून हा देश गिळंकृत करतायत. सगळे चोर एकत्र मिळून सर्वसामान्य माणसाचं कंबरड मोडतायत. आम्हाला काहीच वाटत नाही, आम्हाला राग येत नाही. आम्ही नुसता अंधभक्ताड म्हणून आमचा मनका आम्ही कधीच लवचिक करून टाकलाय. मोडला म्हणलं तरी हरकत नाही. ही जर अवस्था अशी असेल तर मग सुधरा. मित्रांनो, याच्या अगोदर सुद्धा ज्यावेळेस नॉर्थर्न इंडिसननी याच हिंडनबर्ग रिपोर्टच्या माध्यमातून ज्यावेळेस पहिला अदानीचा कसा खोटारडेपणा, शेअर्स मधला घोटाळेबाजपणा जगासमोर आणला आणि भारताला कसं त्यांनी चुना लावलाय हे ज्या वेळेस जगासमोर आणलं, त्यावेळेस केंद्र सरकारने अदानीला ईडी लावून चौकशी केली नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण ईडी ही फक्त विरोधी पक्षाच्या लोकांना लागते. ईडी, सीबीआय किंवा ज्या ज्या काही यंत्रणा असतील ते विरोधी पक्षाच्या लोकांच्या पाठीशी लावल्या जातात. अदानी तर सरकारचा म्हणजे कोण जावई, जावई सासरा आहे किंवा अजून कोण कोण काय आहे माहित नाही, त्याला मात्र सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. मुंबई म्हणून मुंबई त्याच्या घशात घातली गेली, मुंबई विकली गेली. धारावी आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणजे ती सगळी जागा आज अदानीच्या ताब्यात आहे. आणि आमदार खासदार मुंबईतले हे त्याच्याच पुढे पुढे करतात. मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, मला त्यांच्याशी घेणं देणं नाही. माझं एवढंच मत आहे की जर अदानी या देशाला चुना लावत असेल, लुटत असेल आणि गिळून टाकत असेल तर आमचे नेते विकले का जातात? मग ते कुठल्याही पक्षाचे असू द्या. आणि म्हणून इतर राज्यातल्या लोकांनी आपल्या राज्यावर ताबा मारलाय हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यापैकी एक अदानी आहे. आता अदानीचे भक्त चेले चपाटे आणि किंवा त्याचे समर्थक सत्ताधारी पक्षांचे अंधभक्त चेले चपाटे हे सगळे लोक मिळून देशाला लुटतात की अजून मातीत घालतात हे फक्त समजणं आणि शोधणं गरजेचं आहे. गण्या रडत होता 16% अदानीचे शेअर्स पडले. म्हणलं 100% जरी अदानीचे शेअर झोपले तरी अदानीला उद्या त्याच्या संपत्तीमध्ये वाढच होणार आहे. मरणार तुम्ही आम्ही सामान्य, ज्यांनी शेअर्स घेऊन त्या ठिकाणी खुटा उपटून घेतलाय. त्याच्यामुळे जागे व्हा, जागे राहा आणि कसं देशाला लुटतायत त्यांच्याविषयी कमीत कमी 2 शब्द बोलायला तरी शिका. अन्यथा चोराला गपचूप बसून पाठिंबा देणं ही सुद्धा एक फार मोठी छुपी चोरी आहे, हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र.